राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ओबीसी समाज बांधवांच्या मागण्यांसाठी काही लोक उपोषणाला बसलेत। त्यांच्याशी आम्ही संवाद साधतोय। या संदर्भात काही लोक मला आज भेटायला आलेत, परंतु मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळणार नाही हे अगदी सत्य आहे। जर ओबीसींवर अन्याय होत असेल तर मी देखील ओबीसी समाज बांधवांसोबत आंदोलनात उतरेल, असा इशारा छगन भुजबळ यांनी आपल्या सरकारला दिलाय। ते पत्रकारांशी यावेळी बोलत होते। भुजबळ म्हणाले की आज समता परिषदेची बैठक नव्हती, पण या ठिकाणी 10-12 जिल्ह्यातील 10-12 लोक या ठिकाणी मला भेटायला आले। त्यांच्याकडून मी प्रत्येक जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा केली, विजय पराजयाचं कारण देखील शोधून काढलं। तसंच आमच्या बैठकीत आम्ही जातगणना केली जावी यावर देखील चर्चा केली। नुकतंच आता केंद्रात मोदी सरकार पुन्हा स्थापन झालंय, त्यामुळे जातगणना केली जावी अशी मागणी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार आहोत। तर जातगणना झाली तर भारत सरकारतर्फे ज्याप्रमाणे SC/ST प्रवर्गाला निधी मिळतो तसाच निधी ओबीसींना देखील मिळेल। तसंच राज्यात देखील सर्वाधिक संख्या कुणाची आहे, कुणाची कमी आहे, त्या अनुषंगाने काही विकासात्मक दृष्टीने पावलं उचलली जाऊ शकतात। भुजबळ म्हणाले, नाशिक, वडीगोद्रीसह राज्यातील अनेक जिल्ह्यात ओबीसी मागण्यांसाठी उपोषणाला काही लोक बसलेत। वडीगोद्री या ठिकाणी लक्ष्मण हाके आणि नवनाथ बन हे उपोषणाला बसले आहेत। त्यांना भेटण्यासाठी मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे आणि खासदार भागवत कराड गेले, परंतु ओबीसींवर अन्याय होणार नाही असं लेखी आश्वासन तुम्ही दिलं पाहिजे, अशी मागणी हाके यांनी देखील केलेली आहे। तर कुणीही आत्मसमर्पणापर्यंत जाण्याची गरज नाही, त्यातून चांगला मार्ग काढला जाईल असं मी उपोषण करताना सांगणार आहे। जर अन्यायपूरक काही गोष्टी घडत असतील तर मी स्वतः आंदोलनात उतरायला मागे पुढे पाहणार नाही। भुजबळ असंही म्हणाले की आता केंद्रात मोदी सरकार आले, त्यांनी देखील विधानसभेच्या तोंडावर ओबीसी समाजाबाबत काही ठोस निर्णय घेतले पाहिजे। त्यांच्या मागण्यांसाठी मोदी सरकार देखील पॉझिटिव्ह आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त करावा अशी मागणी राहील। दुसरं म्हणजे कांदा असो व अन्य पिकांना हमीभाव मिळाला पाहिजे अशी देखील आमची मागणी आहे। शेतकरी सध्या अडचणीत आहे, त्यामुळे यावर देखील केंद्राकडून मदत मिळाली पाहिजे अशी चर्चा आमच्या बैठकीत झाली। त्या संदर्भात आम्ही पत्र पाठवणार आहोत।